गुड मॉर्निंग एव्हरीवन. फ्लोरिडामधला नवीन दिवस चालू झाला आहे आणि आजचा आमचा प्लॅन असा आहे की आज आम्ही चाललो आहोत फ्लोरिडा कीजला. सो फ्लोरिडा कीज इज अ कलेक्शन ऑफ आयलंड्स इन ॲट साऊथ अटलांटिक ओशन. आणि फ्लोरिडापासून म्हणजे फ्लोरिडा मेनलँडपासून इट्स अबाउट 130 माइल्स अवे. पण हे आयलंड असूनही ऑल ऑफ दीज आयलंड्स आर कनेक्टेड बाय अ रोड. आणि तो रोड अगदी सुंदर ड्राईव्ह आहे असं म्हणलं जातं. सो असं बेसिकली समुद्रावरून तो रोड केला आहे. लाईक वर्ल्डली सीलिंग कसा आहे तसा त्या टाईपचा तो ब्रिज आहे. सो इट्स मस्ट बी अन इंटरेस्टिंग ड्राईव्ह. हे आमचा दुसरी वेळ आहे टू गो टू दिस फ्लोरिडा कीज. पण ह्यावेळी आम्ही थोडं जास्ती एक्सप्लोअर करणार आहोत. तर साधारण एक 3 तास लागणार, कारण की तो वन टू बाय लेन आहेत, म्हणजे दोनच लेन्स आहेत. त्यामुळे रोड थोडा छोटा आहे, नॅरो आहे. त्यामुळे वेळ थोडा जास्ती लागणार आहे आम्हाला. तर आता सगळे तयार होत आहेत. साधारण वाजले आहेत 9ला निघायचा आमचा प्लॅन होता, पण 7 जणांची तयारी करत करत ते थोडा उशीरच होतो. सो नाव विल बी प्रॉब्ली करंट इट इज मे बी 9:30-10पर्यंत आम्ही निघू. आणि मग ऑन द वे थोडेफार अट्रॅक्शन बघत बघत विल गो टू की वेस्ट डाऊनटाऊन. आणि मग की वेस्ट डाऊनटाऊनमध्ये गेल्यावर मग तिकडचे आम्ही सगळे थोडेफार अट्रॅक्शन्स बघू. आणि मग सनसेट वगैरे एन्जॉय करून, होपफुली जर सनसेट बघायला मिळाला तर एन्जॉय करून आम्ही मग विल कम बॅक टू दिस प्लेस. आम्ही पहिला स्टॉप आयला मोराडा नावाच्या एका गावामध्ये घेतला आणि त्या गावामध्ये एक मोठा क्रॅबचा स्टॅच्यू होता आणि त्यात आम्हाला एक इग्वानाही दिसला. त्याच्या जवळपासच एक रेन बॅरल नावाचं गिफ्ट शॉप होतं. त्या गिफ्ट शॉपमध्ये थोडीफार शॉपिंग केली आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो आमच्या सेकंड स्टॉपला. ओके, सो आता ड्राईव्ह चालू केले आहे आणि साधारण एक तासभर ड्राईव्ह केला. पहिला स्टॉप तर तुम्ही बघितलाच, ते रेन बॅरल गिफ्ट शॉप होतं. आता हा दुसरा स्टॉप आहे. इथे पार्किंग एरिया आहे आणि हे असं समुद्र आहे मागे. पूर्ण एमरल्ड ग्रीन कलरचं समुद्र आहे. तर इथे आता आम्ही बघतो काय छोटी ट्रेल वगैरे असेल तर ती करू समुद्राकिनाऱ्याने जाऊन. बेसिकली ही जी आहे ही ट्रेल आहे बायकिंगची. त्याला फ्लोरिडा कीज वर्सेस हेरिटेज ट्रेल म्हणतात. आय थिंक दिस ट्रेल कनेक्ट्स ऑल द कीज. आता आम्ही आलो आहोत आमच्या तिसऱ्या स्टॉपला. ह्या स्टॉपचं नाव आहे ब्लू होल पॉन्ड. आणि एक छोटंसं पॉन्ड तलाव आहे आणि इथे आम्ही जर लकी असू तर आम्हाला अलिगेटर बघायला मिळतील. सो लेट्स फाइंड आउट. हा बोर्ड आहे ब्लू होल पॉन्ड. छोटी ट्रेल आहे आय थिंक ऑब्झर्वेशन डेकपर्यंत जायची, विविंग प्लॅटफॉर्मपर्यंत. So we are heading into that viewing platform. ओके, सो आम्ही आता पोचलो आहोत की वेस्टला आणि आलो आहोत
सदर्न मोस्ट पॉईंटला. मागे जी भुई दिसते आहे दॅट इज द सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ युनायटेड स्टेट्स. आणि ह्यानंतर मागे समुद्र आहे, ॲटलांटिक महासागर आणि त्यानंतरचं बेट आहे क्युबा. म्हणजे इथून 90 मैलवर क्युबा कंट्री आहे. पण इकडे आता ह्या आणि एक आयकॉनिक स्पॉट आहे, इकडे सगळे लोक फोटो काढतात. आम्ही मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा काढलेलं. सो वी आर नॉट गोइंग टू स्टँड इन द लाईन. मग लाईन बघा केवढी लांबपर्यंत लाईन आहे. How is it? Good? How we doing, Fritz? We got everything line checked? Because in front row orchestra seats, a couple left and right. Because in front balconies. Instagram. Yeah, say hi to Instagram. आप तेरा वीडियो देखेंगे. Are you guys all parasailing, all jet ski? Everything. Cool. And what's your team name gonna be? Already got it cured. See, I told you, right? What did I say? You don't listen to me. I told you so many people. Edison? Alright. Enough. Alright guys, if you'll take your shoes off, you're welcome to board and grab a shoes. Okay. Yeah, take your shoes off. We don't want to track all the glass and dirt and everything up here.
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गो अहेड अँड हिट दॅट सबस्क्राईब बटन. ही सिरीज मी आता इथेच संपवतो आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन सिरीजमध्ये, एका नवीन टाउनमध्ये, एका नवीन ॲडव्हेंचरवर. टिल देन, गुड बाय.